महावितरणच्या गलथान कारभारामुळे कुडनूर भंडारे वस्तीजवळ ट्रान्सफॉर्मरजवळ आज दुपारी लागली आग. दुष्काळाशी शेतकरी दोन हात करीत असताना त्यांना विद्युत विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जत तालुक्यातील कुडनूर येथील महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे भंडारे वस्तीजवळील ट्रान्सफॉर्मरजवळ शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी येथील शेतकऱ्यांनी दिलेली प्रतिक्रिया अशी संतप्त प्रतिक्रिया गावातील शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. TS न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे. अशी घटना मे महिन्यात पण झालेल्या होत्या. हे फार मोठे नुकसान होत आहे. असं MSCBचं फार दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांचं असं नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण? पूर्ण हे शेत जळत आहे. हे बघा, पूर्ण शेत जळून खाक झालं आहे. हे शेतकरी पळत आल्यामुळे या शेजारील शेतकऱ्याचे जळून शेत खाक झालेलं आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. हे पूर्ण शेत जळत आहे. MSCBचं पूर्ण दुर्लक्ष असल्यामुळं अशा घटना वारंवार घडत आहेत. हे बघा, शेतकरी पळत इथं आलेले आहेत. आग विझवण्यासाठी शेतकरी पळत आलेले आहेत. इथं त्याशी आग लागलेली आहे. शेतकरी पण पळत आलेले आहेत. सर्व क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं आहे. हे आग चालूच आहे. हे शेतकरी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे, पण वाऱ्याचा झोत असल्यामुळे आग नियंत्रणात येत नाही. हे पूर्ण शेत जळून खाक झालेले आहे. असा MSCBचा अनागोंदी कारभार आहे. पूर्ण दुर्लक्ष आहे. हा MSCBचा अनागोंदी कारभार आहे. याला जबाबदार कोण? पूर्ण फ्यूज ओपनवरती आहेत. इथं शेतकऱ्यांच्या जीवितास धोका आहे. तरी ताबडतोब MSCBने लक्ष घालून याच्यात सुधारणा करावी. अशा घटना वारंवार घडत आहेत. हे काही शेतकरी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आटोक्यात येईना झाले.
हे टोटली अशा फ्यूज ओपन आहेत. कुठवर आले रे खाली? हे अशा फ्यूज टोटली ओपन आहेत. शेतकऱ्यांच्या जीवितास धोका आहे. याला जबाबदार कोण? भंडारी डीपी कुटनूर इथे उभा आहे आणि हा तुम्ही समोर परिसर पाहताय. हे आता सध्याला आम्ही पळत आलो सगळे शेतकरी आणि वरून स्पार्किंग वायरला झोल असल्यामुळे स्पार्किंग वायर चिकटून स्पार्किंग झालेला आहे आणि त्या स्पार्किंगचा परिणाम आता सध्याला हे जे जळायला लागलेला आहे, गवताला आग लागलेले आहे. शेतकरी आग विझवायचा प्रयत्न करत आहेत पण आग काय आटोक्यात येत नाही आहे कारण वाळलेलं गवत असल्यामुळे. आणि हा जो DP आहे ॲक्च्युली हा पूर्ण शेतकऱ्याच्या रानाच्या मध्ये आहे. तर तो DP एका साईडला शिफ्ट केल्यानंतर रस्त्याच्या कडेला सगळे कामं म्हणजे मेंटेनन्सची कामं वगैरे कामं करायला सुद्धा व्यवस्थित होतं आहे. तर MECBने याच्यामध्ये लक्ष घालून आता सध्याला आमच्या इथं बघा परिस्थिती अशी आहे की आम्ही शेतकरी पळत आलो. इथं आगला यायला वाट नाही आहे पण कसं तरी वाटतनं धडपडत आलेलो आहे. आणि ही आता अवस्था तुम्ही बघता या DPच्या हे जे डिस्क्रिप्शन बॉक्सचे, तर तो बॉक्स अशा परिस्थितीमध्ये आहे आणि इथं पूर्णतः येण्या जाण्यासाठी फार प्रॉब्लेम होतो आहे. तरी MECBने याच्यामध्ये लक्ष घालून हा जो DP आहे तो एका रस्त्याच्या कडेला शिफ्ट करून द्यावा अशी सर्व शेतकऱ्यांची MECBकडे मागणी आहे. तरी जवळपास आता शेतकऱ्यांचं साईडच्या शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. तर आग विझवायचा प्रयत्न करत आहेत पण काय आग आटोक्यात येत नाही. शेजारी गव्हाची शाळवाची पिकं आहेत आणि ते आता शेतकरी आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत की बाबा आग विझावी पण गवत वाळलेलं असल्यामुळं आग आटोक्यात येत नाही. आता कुठंपर्यंत आग जाईल याचा काय अंदाज नाही पण प्रयत्न तर चालू आहेत अशी परिस्थिती आहे. तर MECBने लवकरात लवकर लक्ष घालून हा जो DP आहे हा रस्त्याच्या कडेला सुरक्षित ठिकाणी शिफ्ट करावा अशी सर्व शेतकऱ्यांची आमच्या इच्छा आहे. इच्छा म्हणण्यापेक्षा मागणी आहे. तरी शेतकऱ्यांनी MECBने याच्यात लवकरात लवकर लक्ष घालून हे काम करावं अशी अपेक्षा आहे.